यांची एक कविता मला खूप भावली आणि मी ते आपल्या समोर मांडत आहे. आपलं कुटुंब प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतं आणि आपल्या कुटुंबामध्ये आपली आई आपला हा प्राण असतो, आपला हा जीव असतो. ती घरी असते तेव्हा जेव्हा आपण घरी येतो तेव्हा ती नकळतपणे म्हणते, चल हातपाय धुव आणि चहा घे. धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. तिन्ही सांजेची वेळ रात्र झाली नव्हती. आई अशी देवासमोर दिवा लावित होती. जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं. बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोललं. म्हणाला, खोटारडी आहेस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस. आजपर्यंत तू माझ्या बरोबर खोटच बोललीस. आशीर्वाद देताना काय म्हणतेस, माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईटमुळे घडणार नाही. आईपासून काय लागतंय तिच्या लक्षात आलं. मी बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं. हुंदक्यामधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं. तो म्हणाला, लोक आई विचित्र झालेत पहा, सतत काही माझ्यावरती खाऊन असतात खात. त्यांच्या त्या अशा अस्वस्थ नजरा मला कळतात. जाणवतं ते माझ्यावरती खूप खूप जळतात. माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ. मी पुढे जातोय ना, माझा मी पोटात का त्यांच्या कळ. बरं वाईट याचं वाटतंय की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलाय. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला. मी तुला काय झाले म्हणाल, तू त्यांचा त्रास मला सांगितला. सोडून दे ना तुझ्यावरती, ते रुसतायत की हसतायत. कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांनी दिसतायत. त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक वाट पाहतात. ती सगळे स्वप्ने खोटी कर. दुसऱ्याची रेख पुसण्यापेक्षा तू स्वतःची रेख मोठी कर. आणि हे केलंस तर तुझंच खरंच काही अडणार नाही. आणि आजही तेच म्हणेल, माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख्ख प्रकाश पडला. या स्पर्धेमध्ये इतक्या इगोमध्ये, इतक्या रुसव्या फुगव्यामध्ये आज स्वतःची रेख मोठी करण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. एक आई जेव्हा आपल्या मुलाला हे सांगते तेव्हा मला खरोखर सांगावंसं वाटते की संघर्षण कराडे यांची ही कविता प्रत्येक मुलांनी ऐकावी आणि त्या बदल्यात आपण स्वतःला कसं घडवावं हे स्वतःच ठरवावं.